नमस्कार श्रोते हो. तसे तर आपण सर्वजणच कष्ट करत असतो. कष्ट करून मिळालेली संपत्ती आपल्या घरी स्थिर राहावी, लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्या लक्ष्मीत वरचेवर भर पडत राहावी असे आपल्याला वाटत असते, परंतु तसे होत नाही. लक्ष्मी घरी स्थिर राहावी यासाठी काय उपाय करावेत ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. अगदी छोटे छोटे उपाय आहेत, ते तुम्ही नक्की तुमच्या घरी करू शकता आणि त्यामुळे लक्ष्मी आराधना पूर्ण होऊन लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच स्थिर राहील. त्यातील पहिला उपाय म्हणजे मीठ. घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका. बरणीत मीठ शिल्लक ठेवा. संपण्यापूर्वीच एक नवीन मिठाचे पॅकेट आणून ठेवावे. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टीत लक्ष द्यावे. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खालीच जाऊ देऊ नये. त्याआधीच त्या बरणीमध्ये मीठ भरावे. तसेच मीठ नेहमी काचेच्या किंवा चिनी मातेच्या बरणीतच भरून ठेवावे. कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधी ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये. पुढील उपाय असा आहे की आपल्या उत्पन्नातला 15% भाग नेहमी भगवंतासाठी तसेच धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दानधर्म करावा. 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये परमेश्वर मिळवून देतो. दानधर्माचे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सुभाग्यात बदलले जाते. तसेच अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकते ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असला, आपल्या उत्पन्नात कितीही कमी असले तरी निदान अमावास्ये पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे. परिस्थिती खूप वेगाने बदलत आहे असे तुम्हाला त्यामुळे जाणवू लागेल. त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे आपल्या घरात मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. त्यांना मान सन्मान ठेवला पाहिजे. कारण असे म्हणतात की मुलींचा आदर सत्कार करणे म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय. त्यांना कधीही रिकामे हाती घरी पाठवू देऊ नये. काही ना काहीतरी त्यांना द्यावे. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल ते योग्य वाटेल ते अशा माहेरवाशीन स्त्रीला जरूर द्यावे. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, माहेरपणाला आलेल्या आपल्या नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुली घरून नेहमी हसत खेळतच गेल्या पाहिजेत. ज्या घरातून आलेल्या माहेरवाशिनी मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही. तसेच घरातल्या स्त्रीचा, लक्ष्मीचाही आदर केला पाहिजे. म्हणून मुलींचा आणि नंदांचा तुम्ही योग्य सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना दिवा अशा काही भांड्याचे आपल्याला आवश्यकता असते. मग आपण देवपूजा झाले की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो. परंतु असे करणे खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नयेत. ती सरळ ठेवावी. तसेच देवघरात तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा. हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्यात तांब्यावर एक छोटी प्लेट किंवा ताटली झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करून घालावे. साखर गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे. त्यामुळे घरात समृद्धी नांदते, समृद्धी येते. त्यानंतरचा पुढील उपाय असा आहे की घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना
कधीही नेमका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ देऊ नयेत. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नयेत, कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते. म्हणून संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे भांडी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे. त्यानंतरचा पुढील उपाय म्हणजे आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या आणि त्यामध्ये लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर आरती फिरवावी. कापराच्या सुगंधाने, घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी वास करत असते, आगमन करत असते. म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी. त्यानंतरचा उपाय असा आहे की आपल्या घरात दररोजचा स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, नंतर जेवण करावे. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य अगदी चांगलेच राहील. अशा पद्धतीने पुढील उपाय असा आहे की दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ का नेहमी खायला घालावे. पोळी न देता तिला हाकलून लावू नये, कारण गाय आपले दोष, आपली संकटे घेऊन जाण्यासाठी, नाहीशी करण्यासाठी आपल्या दारात आलेली असते. त्यामुळे तिला नेहमी पोळी आणि गूळ खायला घालावा. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली आहे हे कधीही विसरू नये. कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये. हे अगदी छोटे छोटे उपाय जरूर करून पहा. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी आनंदाने नांदेल. व असेच छोटे छोटे उपाय व तोडगे ऐकण्यासाठी व अनेक धार्मिक सण उत्सवांची माहिती ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.